सद्गुरूंचं म्हणणं नेहमी तेच होतं की प्रत्येक शिष्याने जसं सद्गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तसं सद्गुरूंना पण वाटायचं की स्वतः शिष्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं जरूर आहे असं वाटायचं. कारण कृतज्ञता सद्गुरूंनी सर्वात महत्त्वाची साधना सांगितलेली आहे. सद्गुरू नेहमी म्हणायचे की कृतज्ञता हे पुण्य आहे म्हणून सांगायचे. म्हणजे कृतज्ञतेचं महत्त्व किती आहे हे सद्गुरू सांगायचे. मागच्या वर्षी तर मी सांगितलं की कृतज्ञता म्हणजे काय हे मी एका मोठ्या भल्या वाक्यामध्ये सांगितलं होतं की कृतज्ञता म्हणजे युक्ती आहे, शक्ती आहे, भक्ती आहे, शहाणपण आहे, पुण्य आहे, गोंद आहे, शुभचिंतन आहे, शहाणपण आहे, सर्व काही कृतज्ञतेमध्ये आहे. म्हणून कृतज्ञता ही साधना सर्वात दिव्य साधना आहे असं मला नेहमी वाटतं. कृतज्ञतेने जे शुभचिंतन होतं ते कुठल्याच गोष्टींनी होत नाही. कारण तुम्ही जेव्हा सतत लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असता तेव्हा तुम्ही आणि तुमचा अहंकार कमी होत असतो. कारण तुम्हाला त्यावेळेला जाणीव असते की दुसऱ्यांमुळे आपण आहोत, सर्वांमुळे आपण आहोत याची जाणीव आपल्याला असते. म्हणून कृतज्ञता व्यक्त करत राहिलो आपण, रोज करायचा, रोज कृतज्ञता व्यक्त करायची. सकाळी उठल्यावर मी तर सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो सकाळी उठल्यावर. म्हणजे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, ट्रस्टीज, सर्व शिष्य, सर्व नामधारक सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करत असतो. कारण कृतज्ञता हे पुण्य आहे आणि आपल्याला हे पुण्य भरभरून मिळवलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं, सद्गुरू जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा मी नेहमी म्हणायचो अनुग्रह याचा अर्थ काय. मी नेहमी म्हणायचो अनुग्रह याचा अर्थ सर्व ग्रह तुम्हाला अनुकूल होतात. अनुग्रह म्हणजे सर्व ग्रह तुम्हाला अनुकूल होतात. मग आता हे सर्व ग्रह अनुकूल केव्हा होतील? जेव्हा सद्गुरू त्या अनुग्रहामध्ये जे सांगतात ते जर आपण केलं तरच ते अनुकूल होतील. नाहीतर नुसता अनुग्रह घेतला म्हणजे सर्व काही झालं असं नाही. सद्गुरू नेहमी सांगायचे अनुग्रह ही सुरुवात आहे, खरं पुढेच आहे. सुरुवात म्हणजे काय? फक्त गुरु शिष्य नातं जोडण्याची सुरुवात. सद्गुरू एकीकडे असं म्हटलंय लग्न लावलं म्हणजे सर्व काही संपत नाही, तिथून सुरुवात होते संसाराला. तसं अनुग्रहामध्ये सुद्धा असंच आहे की गुरु आणि शिष्य यांचं नातं जोडलं जातं. शिष्याने गुरुला आपलं गुरु मानलं आणि शरणागत झाला की गुरु आपली सर्व ज्ञान द्यायला तयार होतो. लक्षात ठेवा, सर्व ज्ञान सद्गुरूंकडनं आपल्याला मिळायला सुरुवात तेव्हाच होते की आपण त्यांना शरणागत होतो. म्हणून अनुग्रह ही एक मोठी महत्त्वाची गोष्ट आपण आयुष्यामध्ये करतो आणि आपल्या प्रत्येकाला ती लक्षात राहते की आपण कधी तो अनुग्रह घेतला होता. पण हा अनुग्रह घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी सद्गुरू एक तुमच्याकडनं गुरुदक्षिणा मागतात. ती गुरुदक्षिणा आपल्याला दरवर्षी द्यायला पाहिजे हे आपल्या सर्व शिष्यांचं कर्तव्य असतं. कारण गुरुदक्षिणा जशी मागितलेली आहे की ती एकदा देऊन संपत नाही. एरवी जर पैसे मागितले असते तर लगेच चेक काढून दिला असता आणि संपली असती गुरुदक्षिणा तिकडेच. पण सद्गुरूंची गुरुदक्षिणा पण आगळी वेगळी, सद्गुरूंचा अनुग्रह पण आगळा वेगळा. सद्गुरूंनी गुरुदक्षिणा काय मागितली? प्रथम तू सुखी हो. ही तू सुखी झालास की मला 50% गुरुदक्षिणा मिळाली आणि राहिलेली अर्धी कधी मिळेल? तू इतरांना सुखी करशील तर. आता या दोन्ही कंडिशन ज्या सद्गुरूंनी घातलेल्या आहेत, ह्या दोन्ही कंडिशन जर तुम्ही नीट बघितल्या तर सद्गुरू पूर्वी क्रिकेट खेळत होते हे तुम्हाला पटेल. सद्गुरू तेव्हा गुगली टाकायचे. क्रिकेट खेळताना गुगली माहिती आहे ना सगळ्यांना. सद्गुरू तेव्हा गुगली टाकायचे
सद्गुरू लेग स्पिन टाकायचे, सद्गुरू ऑफ स्पिन टाकायचे आणि कधी गुगली येईल सांगता येत नव्हतं. तसं सद्गुरूंनी या गुरुदक्षिणेमध्येच गुगली टाकलेला आहे. पहिली अर्धी गुरुदक्षिणा मिळण्यासाठी पुढली गुरुदक्षिणा द्यायला लागते आणि पुढली मिळण्यासाठी पहिली द्यायला लागते. थोडक्यात काय, दोन्ही गुरुदक्षिणा ज्या मागितल्या आहेत त्यांचे पाय एकमेकात अडकलेले आहेत. एक गुरुदक्षिणा देऊन भागणार नाही अशी सद्गुरूंनी व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि ही जी गुरुदक्षिणा आहे ही एका वेळी देण्यासारखी नाही आहे. इट इज अ प्रोसेस म्हणजे सतत तुम्हाला देत राहायला पाहिजे. आज जेवढे तुम्ही सुखी आहात त्याच्या उद्या आणखीन सुखी व्हायला पाहिजे, परवा आणखीन सुखी व्हायला पाहिजे. आज जेवढ्या लोकांना तुम्ही सुखी केलं त्याच्यापेक्षा अधिक लोकांना तुम्ही सुखी करत राहिलं पाहिजे. त्यामुळे ही जी गुरुदक्षिणा आहे इज अ कंटिन्युअस प्रोसेस, कधी न थांबणारी, कधी न संपणारी अशी ही गुरुदक्षिणा आहे. आणि या गुरुदक्षिणेमध्ये दोन गोष्टी शिकवल्या सद्गुरूंनी. पहिलं काय सांगितलं की तू सुखी हो बाबा, तू सुखी होणं खूप गरजेचं आहे, नाही तर इतरांना सुखी करायला जायला आणि तू स्वतः सुखी नाही असं नको व्हायला. म्हणून तू सुखी होणं खूप गरजेचं आहे. आणि तू सुखी होण्यासाठी काय केलं पाहिजे ते पुढल्या गुरुदक्षिणेमध्ये सांगितलं की तू इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न कर, दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न कर की तू सुखी होशील. आता पटलं का सद्गुरूंचा गुगली कसा आहे तो? आणि दुसऱ्यांना सुखी कर म्हणजे काय कर, त्याच्यामध्ये पुन्हा एक आहेच गडबड. ती म्हणजे दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी तुला कार्य केलं पाहिजे, कार्य. कारण स्वतः सुखी होणं सोपं आहे, पण सद्गुरूंनी एक अमृतोच्चार लिहिलेला आहे, इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे आणि इतरांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे. दुसरा अमृतोच्चार काय, सुख द्या सुख घ्या, हा एकच उपाय आहे सुख मिळवण्याचा. म्हणून तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, दोन गोष्टी केल्या पाहिजे. एक म्हणजे जीवनविद्येचा अभ्यास. म्हणून पहिली गुरुदक्षिणा जी आहे अर्धी, त्याच्यामध्ये अभ्यासाचं महत्त्व सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की तू अभ्यास कर जीवनविद्येचा, जीवनविद्या समजावून घे आणि ती तू आपल्या जीवनात उतरव असं सांगितलं सद्गुरूंनी. ती उतरवल्याशिवाय तुम्हाला सुखी होणं शक्य नाही आहे. म्हणून सुखी होण्यासाठी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि अर्धी गुरुदक्षिणेने काय सांगितली की कार्य कर, कार्य केल्याशिवाय तू सुखी होणार नाही, इतरांना सुखी केल्याशिवाय तू सुखी होणार नाही. म्हणून तू कार्याला लाग. म्हणून दोन्ही गोष्टी करणं आपल्या दृष्टीने गरजेचं आहे. आपल्याला सद्गुरूंना जर गुरुदक्षिणा द्यायची असेल, आणि मला वाटतं प्रत्येकाला द्यायची गरज आहे, ती प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे. आणि ते गुरुदक्षिणा द्यायचं म्हणजे काय करायचं, पहिला प्रथम स्वतः अभ्यास करायचा आणि मग कार्याला लागायचं. किंवा अभ्यास आणि कार्य दोन्ही एकदमच करता येण्यासारखी व्यवस्था सद्गुरूंनी केलेली आहे. कार्य करता 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 अभ्यास होतो आणि अभ्यास करता 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 कार्य होतं. साधना पण कार्य करता करता साधना होते, कार्य करता करता आपली पण प्रगती होते. हा अनुभव मला वाटतं बऱ्याच लोकांना आलेला आहे की कार्य करताना आपल्याला खूप काही फायदे होतात. कार्य करताना आपण स्वतः अभ्यास केल्याशिवाय लोकांना सांगता येत नाही की काय जीवनविद्या म्हणजे काय, हे सांगण्यासाठी स्वतःचा अभ्यास असावा लागतो. म्हणून अभ्यास करणं गरजेचं आहे एका हाताने, आणि दुसऱ्या हाताने कार्य करताना तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते. आज आमचे एवढे सगळे तरुण मुलं इथे येत आहेत, तर सगळ्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, लक्षात ठेवा. मगाशी ती कोण, नाव काय तिचं, तिला 96% मिळाले, ती कोण, भगत, तिथे जाऊन 2 मिनटं बोलली पण किती सुंदर बोलली बघा. कॉन्फिडन्स, हा कॉन्फिडन्स तुमचा कशाने येतो, तर कार्याने तुम्हाला कॉन्फिडन्स देत असतो. म्हणून आपल्या जीवनविद्या मिशनमध्ये हे जे व्यासपीठ आहे ना, हे व्यासपीठ सर्वांसाठी खुलं आहे, असं कुठेही नसतं, लक्षात ठेवा. बाकी ठिकाणी हे व्यासपीठ मिळत नाही, इझिली मिळत नाही, पण इथे आपलं व्यासपीठ सगळ्यांना खुलं आहे.
त्यामुळे प्रत्येकजण या व्यासपीठावर येऊन आपली प्रगती करत असतो. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, प्रवचनं कशासाठी करा, कशासाठी करा, लोकांना शिकवण्यासाठी नाही, स्वतः अभ्यास करण्यासाठी. पण कधीकधी काही प्रवचन करणं वाटतं की आम्हाला प्रवचन करायला सांगितलं म्हणजे आम्ही आता पूर्ण झालो. हा गैरसमज कृपा करून आपल्या डोक्यातनं काढून टाका, असेल तर कोणाच्या. कारण सद्गुरूंनी अभ्यासाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यातली एक महत्त्वाची पद्धत सद्गुरू सांगितली की एकत्र येऊन अभ्यास करा, चर्चा करा, एकत्र या आणि एकत्र येऊन अभ्यास करा. ही अभ्यास करण्याची एक पद्धत सांगितलेली आहे आणि ती पद्धत आपल्याला अभ्यास वर्गामध्ये करता येते. म्हणून अभ्यास वर्ग हा अभ्यास लोकांना शिकवण्यासाठी नाही घेतलेला आहे. सर्वांनी मिळून, इन्क्लुडिंग जो अभ्यास वर्ग घेतो तो, या सर्वांनी मिळून जीवनविद्येचा अभ्यास करण्यासाठी हा अभ्यास वर्ग आहे. म्हणून सद्गुरू नेहमी मार्गदर्शन करताना सांगायचे, अभ्यास वर्ग म्हणजे प्रवचन नाही, अभ्यास वर्ग म्हणजे आपलं ज्ञान दाखवणं नाही, अभ्यास वर्ग म्हणजे सद्गुरूंचं ज्ञानावर डिस्कशन होणं, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. म्हणून अभ्यास वर्ग, तुम्ही जिथे जिथे जाता अभ्यास वर्गाला, तिथे सद्गुरूंचं मार्गदर्शनाप्रमाणे अभ्यास वर्ग चालला असेल तर छान, पण चालला नसेल तर तुम्ही तो अभ्यास वर्ग सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालावा याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सद्गुरूंचा जेवढा तुम्ही अभ्यास कराल, सद्गुरूंच्या जीवनविद्येचा तुम्ही जेवढा अभ्यास कराल, तेवढं तुम्हाला पटेल की हे सद्गुरूंनी कसं निर्माण केलं. कारण आतापर्यंत सद्गुरू नेहमी म्हणत आले की मी नाथ संप्रदायांची साधना पुढे चालवतो आहे म्हणून. पण नाथ संप्रदायाकडनं साधना सद्गुरूंना कोणी दिली, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथाकडनं मिळाले असेल, त्यांना पुढे मच्छिंद्रनाथ, आदिनाथ वगैरे होते. पण इथे सद्गुरूंच्या अगोदर मध्ये ती खुंटीत झाली होती आणि जे काही लिटरेचर अवेलेबल होतं सद्गुरूंसाठी ते सर्व काव्यामध्ये होतं, अभंगामध्ये होतं, सूत्रामध्ये होतं. आणि त्या अभंगाचा अर्थ लावणं आणि ते समजून घेणं हे कठीण काम होतं आणि आहे. आज त्या अभंगाचा अर्थ निरनिराळे विद्वान लोक काय लावतात ते आपण बघतोय. पण सद्गुरूंनी ही जी नाथ संप्रदायाची साधना आहे ना, ही साधनेचं आटोकाट अभ्यास करून, चिंतन करून, स्वतः साधना करून, स्वतः साक्षात्कारी होऊन ही साधना पुनरुज्जीवित केलेली आहे. हे क्रांतीचं पाऊल आहे, लक्षात ठेवा. आणि ही करण्याची ताकद एरा गबाळ्यामध्ये नसते, लक्षात ठेवा. आपलं काम एकच आहे, सद्गुरूंनी जे ज्ञान दिलं त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ न करता, मी जबाबदारीने बोलतोय, कुठलीही भेसळ न करता, आपलं ज्ञान न घालता हे ज्ञान लोकांपर्यंत पोचवावं अशी सद्गुरूंची इच्छा होती. आणि सद्गुरूंची इच्छा ती आपली फायनल, हे लक्षात ठेवायचं. सद्गुरूंची इच्छा ही फायनल. त्यामुळे सद्गुरूंचं ज्ञानच डिस्कस व्हायला पाहिजे. आपलं ज्ञान तिथे प्रगट करण्याची गरज नाही. कारण ते जेव्हा जेव्हा तुम्ही प्रगट करता तेव्हा ते अज्ञान असतं. अज्ञान म्हणजे दोन अर्थ मी सांगितले होते. अज्ञान म्हणजे अज्ञान म्हणजे ज्ञान नसलेला, आणि दुसरा मी अर्थ सांगितलं की अर्धवट ज्ञान. अज्ञान म्हणजे अर्धवट ज्ञान. म्हणून अर्धवट ज्ञान आपलं टाकून त्याच्यामध्ये अशुद्धपणा आणू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण आपल्याला ही जीवनविद्या आहे त्या स्वरूपामध्ये सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणे पिढ्यानपिढ्या पुढे न्यायची आहे, पिढ्यानपिढ्या पुढे न्यायची आहे आणि शुद्ध स्वरूपात न्यायची आहे. म्हणून या शुद्ध स्वरूपात नेण्यासाठी सद्गुरूंनी सगळा काही ज्ञान भांडार उभा केलेला आहे. तुम्हाला ऐकण्यासाठी भरपूर सीडीज उपयोग केलेले आहेत, किती पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत, किती प्रवचनं तुमच्यासाठी आहेत, सगळं काही आहे. आणि दिव्यबोध, दिव्य साधनेपर्यंत ही संपूर्ण दिव्य साधना, दिव्यबोध हे त्यांच्याकडनं आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण ते मुद्रित करून ठेवलेलं आहे. आपलं नशीब एवढं चांगलं की आपल्याला आज सद्गुरूंचं संपूर्ण ज्ञान त्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या लिखाणाने
आपल्याकडे अवेलेबल आहे दिव्य साधनेपर्यंत. सद्गुरुपद या शब्दाचे 2 अर्थ होतात. त्यातल्या एका अर्थाने मी ते सद्गुरुपद स्वीकारलेलं आहे. तुम्ही म्हणा काय? पद या शब्दाचे अर्थ 2 होतात. पद म्हणजे पोझिशन आणि पद म्हणजे पाय. सद्गुरू पद म्हणजे सद्गुरूचं पोझिशन घेणं आणि दुसरा अर्थ आहे की सद्गुरू पद म्हणजे सद्गुरूंच्या पायाशी राहणं. तर सद्गुरूच्या पायाशी राहून सद्गुरू कार्य करण्याचं पद मी घेतलेलं आहे. आणि हे पद तुम्हा सर्वांसाठी अवेलेबल आहे. आपण सर्वजण सद्गुरूंच्या पदाशी म्हणजे सद्गुरूंच्या पायाशी राहून सद्गुरूंचं मार्गदर्शन, मी नेहमी म्हणतो आचरण करा. सद्गुरूंनी जे आचरण केलं ते आपण आचरण केलं पाहिजे. आणि या पायाशी राहून सद्गुरूंचं जे मार्गदर्शन आहे, सद्गुरूंचा जो संकल्प आहे, सद्गुरूंचं जे विजन आहे ते पूर्ण करण्याचं काम सद्गुरूंनी आपल्यावर सोपवलेलं आहे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंडरा.